आशुतोष चंद्रकिशोर रानडे, बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, पुणे टू मुंबई. मी जवळजवळ 18 वर्ष प्रॅक्टिस केली आणि आत्ता ही जी केस चालू आहे ती खोटे कागदपत्रे तयार करून ते खरेच आहेत असे बोगस रोजनामे तयार करणं आणि सांगितल्यावर ते लपवून गपचूप बदलणे, त्याच्यासाठी मी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय सगळीकडनं तक्रारी दाखल केलेल्या असून त्या तक्रारीच्या 4 वर्षांनी अनेक वर्ष भानगडी करत त्यांनी कॉग्निझन्स घेतलेला आहे. तिथे आपले खत्री म्हणून जे आहेत रजिस्ट्रार जनरल त्यांच्याकडेही जाऊन आलो आहे 4 वेळा आणि त्याच्यानंतर त्यांनी चक्क आपले जे शर्मिला देशमुख, श्रीमती शर्मिला देशमुख आणि आडकर हे जे आहेत ते आपले गार्डियन आहेत, त्यांनी मला बोलवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इथं प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेतली की चक्क सामान्य नागरिकांना बाकी पॉलिटिक्स खोटं बोलतं, हे खोटं बोलतं, ते खोटं बोलतं, न्यायालयाकडे ज्यांनी दाद मागतो, ज्या न्यायालयात आपण घंटा वाजवून आत जातो, त्यांनी जर असं काही केलं आणि त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही तर नागरिकांची अवस्था काय. तरी लोकांनी सबक लक्षात घ्यावी आणि वेळोवेळी हे नक्कीच बरोबर आदेश देता येत ना, खरं देता येत ना का आपण पावती फाडतो वेगळी आणि हे येतं वेगळं, बनावट केलं जातं आहे. कारण असं होतं आहे. तरी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती की आपण वेळोवेळी काहीही लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी ज्या आपल्या घटनांनी दिलेले 3 हे आहेत त्याच्यात लक्षात घ्यावेत आणि जे जबाबदार आहेत हे मेट्रोपॉलिटन कोर्टातले जे 75 कोर्टाचे कॅप्टन आहेत ज्यांनी हे उद्योग केले आहेत आणि तिथला जो स्टाफ आहे त्यांनी ज्याच्यातनं त्यांची तपासणी करावी, एन्क्वायरी करावी आणि न्यायालयाच्या वर खटले दाखल करून त्यांच्यावर योग्य ती शिक्षा करावी. जशी नागरिकांना शिक्षा होऊ शकते तशी त्यांना पण शिक्षा होऊ शकते. आपल्या निदर्शनास हे कधी आलं? हे माझ्या निदर्शनास 2022ला चूक असं धरली गेली. त्याच्यानंतर चुकून गर्दी झाली असेल म्हणून केलं याला. पण आता मात्र वेळोवेळी मेलेली माणसं जिवंत हजर होतात, जे खरंच गेलेले आहेत त्यांना हजर, जे इथं हयात आहेत त्यांना मृत पावलेलं आहे. हा अतिशय भयंकर कृत्य आहे. कारण गेलेल्या माणसाला जिवंत करणं किंवा गेलेला हयात आहे त्याला मेलेला दाखवणं हा सुद्धा गुन्हा आहे. पण कुठेतरी पैसे देऊन अशा प्रकारचं असं केलं जातं. त्याचे रोजनामे आपल्याला पाहिजे तसे केले जातात आणि साधारणपणे कोणी हे घेत नाही, लक्षात घेत नाही, जाऊ दे ना चालतं आहे असं करून असं धरलं जातं. तुम्ही एक जबाबदार हायकोर्ट वकील आहात आणि तुम्ही आरोप करताय, तर मग या आरोपावर काही कारवाई होईल असं वाटतं का तुम्हाला? झालीच पाहिजे. आजपर्यंत प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासनामध्ये कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, हा अनुभव आहे. हो बरोबर आहे ना. याच्या पुढे तरी होईल नाही, होणारच ना. कारण आतापर्यंत जर आपण बघितलं असेल बंधू भगिनी तर कोणी असं प्रेस कॉन्फरन्स किंवा चीफ जस्टिसच्या पण इथे वाजवायला कोणी इथं आलंच नाही. हे मंदिर बंद होतं असं माझं मत आहे. आज चक्क हे मंदिरात सगळं आपण देव आलात आणि मला इथं येता आलं आणि ऐकून घेतलं, हा सुद्धा एक मोठा आहे. मी तर म्हणेन आज 50 रन नाही हो, निदान 25 रन नॉट आउट तरी झालं.